नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. राजकारणात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही. बुलढाणा जिल्ह्यात सध्या अशी स्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यात भाजपाने शिवसेनेला आणि राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीची युती होऊन सत्ता काबीज करण्यात आली आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाची गोची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आढावा घेतला असता पक्षीय मतभेद बाजूला ठेवत अभद्र युती आघाडी सध्या ही गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे. अशा अभद्र समीकरणाचा गुंता निवडणुकीच्या आधी संपणार असे वाटत असताना मात्र अद्यापही तसे चिन्ह दिसून येत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती हा वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलेला निर्णय आहे आणि पक्षाने जो घेतलेला निर्णय आहे त्याला सामान्य कार्यकर्ता किंवा सोशल मीडियाचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझं समर्थन आहे. परंतु सामान्य कार्यकर्त्यामध्ये जी भावना आहे की जिल्हा परिषदमधली अभद्र युती आणि मी पण कुठे ऐकलं की ते तुटली अशी चर्चा आहे, तर ती युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर आणखी कार्यकर्त्यांना त्यांचं मनोबल वाढेल आणि काम करायला जोम येईल. मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतील का राष्ट्रवादी? नक्कीच. वरिष्ठ पातळीवर जी आघाडी झालेली आहे त्यामध्ये काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा काम करेलच. तर दुसरीकडे आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना अभद्र युतीबाबत विचारले असता आपण जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना 1 महिन्यापूर्वी राजीनामा द्यायला सांगितले आहे आणि ते राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. असे असले तरी भाजपा आणि राष्ट्रवादीची युती तुटली असे मी जाहीर करतो. यापुढे भविष्यात अशी युती होणार नाही याची मी ग्वाही देतो असे शिंगणे यांनी कृषी प्रधान टीव्हीशी बोलताना सांगितले. अनेक दिवसापासून या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये माझे दौरे चालू आहेत. अनेक भागात गेलो, अनेक तालुक्यात गेलो, बहुतांशी गावामध्ये गेलो. परिवर्तनाचं वारं आज संपूर्ण मतदारसंघामध्ये वाहून राहिलं आहे. मागचे खासदार यांनी 10 वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली नुसत्या गप्पा मारल्यात. 75% गावांना त्यांच्या भेटीसुद्धा मागच्या 10 वर्षात झाल्या नाहीत. या जिल्ह्यातले केंद्र सरकारच्या माध्यमातून जे प्रश्न सुटायचे ते प्रश्नसुद्धा सुटले नाहीत. त्याच्या संदर्भात कुठे पाठपुरावा झाला नाही. तर या अभद्र युतीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर कितपत होणार याकडे सर्व बुलढाणावासियांचे लक्ष लागले आहे. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.